सेलिंग अन आर्टिकल फॉर 216 रुपीज सर्टेन लॉस इन्क्वर्ड. ठीक आहे, 216 रुपयाला एक आर्टिकल विकण्यावर त्यांना लॉस होतो. चला, तर तो लॉस आपण काय पकडू, एक्स पकडू. ओके, बट इफ इट सोल्ड फॉर 300 द गेन इज 2.5 टाइम्स ऑफ द इन्कर्ड लॉस. म्हणजे जर मी त्याला 300 रुपयाला विकलं तर मला काय होईल, प्रॉफिट. आणि प्रॉफिट कितीचा होईल, 2.5 टाइम्स ऑफ लॉस. म्हणजे 2500, म्हणजे 2.5 टाइम्स ऑफ लॉस, म्हणजे 2.5 ऑफ लॉस. ओके, तर अशा प्रश्नामध्ये प्रॉफिट आणि लॉस असेल तर नेहमी लक्षात ठेवा ॲडिशन करायची. एक्स आणि याची काय करायची, मायनस. प्रॉफिट अँड लॉस असेल तर याची तर मायनस होईलच, इथं लॉस असेल तर याची पण मायनस होईल, इथं प्रॉफिट असेल तर मायनस होईल. पण इथं प्रॉफिट लॉस असल्यामुळे या दोघांची आपण काय करू, ॲडिशन. इज इक्वल टू 300 मायनस 216. तर 3.5x इज इक्वल टू आन्सर इन 84. ओके, तर x इज इक्वल टू आला तुमचा 84 अपॉनमध्ये 3.5. ठीक आहे, 3.5 म्हणजे किती होईल, 7/2. त्याला आपण 3.5 म्हणू शकतो. बघा, 3.5ला 7/2, 3.5ची डबल करा 7, हाफ. हा हाफ जो आहे वर चालला गेल्यावर मल्टिप्लाय होऊन जाईल. म्हणजे 7च्या टेबलमध्ये 84, 1 जा आणि 2 जा 12 आणि मल्टिप्लाइड बाय 2, 24 रुपीज कायची व्हॅल्यू भेटते आपल्याला, एक्स इज इक्वल टू 24. बरोबर आहे. हा काय होता, लॉस. आणि ही काय झाली मग, एस पी. एस पीमध्ये लॉस काय करायचा, ॲड करायचा. म्हणजे आपल्याला काय म्हणतो, सी पी मिळतो. जर एस पीमध्ये लॉस ॲड केला तर 260 प्लस 24 इज इक्वल टू 240 रुपीज काय झाला याचा, सी पी. 240 रुपीज काय झाला याचा सी पी झालेला आहे. आणि हाच या प्रश्नाचं उत्तर आहे.